नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, क्लास 12 मित्रांनो फिजिक्स सब्जेक्टचे मित्रांनो खूप इम्पॉर्टंट अशा टिप्स घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो, जर तुम्ही टिप्स फॉलो केल्या तर गॅरंटी तुमचं तुम्ही नक्कीच चांगला स्कोर करू शकता. ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला मी चॅप्टर वाईज वेटेज, मित्रांनो फॉर्म्युला शीट, मित्रांनो पेपर पॅटर्न, कोणत्या चॅप्टरवरती फोकस करायचा आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, सिलेबस कशाप्रकारे कव्हर करायचं आहे, हे सर्व मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे. चला तर मित्रांनो थोडा वेळ व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओच्या सुरुवातीला स्वतःला एक प्रश्न विचारा की तुमचा सिलेबस कव्हर झाला आहे का नाही. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणी कितीही नाही म्हणत आहे, परंतु मित्रांनो सिलेबस कंप्लीट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, तुम्हाला सिलेबस कंप्लीट करायचा आहे, तो तुमच्याकडे जेवढा शक्य असेल तेवढा मित्रांनो वेळ लावा आणि मित्रांनो सिलेबस कंप्लीट करण्याकडे लक्ष द्या. जर तुमचा मित्रांनो सिलेबस कंप्लीट नसेल, तुम्ही मित्रांनो YouTubeवरती लेक्चर व्हिडिओज पहा. मित्रांनो, वन शॉट रिव्हिजन करा. मित्रांनो, तुम्ही सर्व काही जे कॉलेजमध्ये करताय, कॉलेजमध्ये होत नसेल तर मित्रांनो तुम्ही एक्स्ट्रा एफर्ट लावून मित्रांनो पण लवकरात लवकर तुमचा सिलेबस कंप्लीट करा. मित्रांनो, हे झालं आपल्या सिलेबस संदर्भात. आता मित्रांनो तुम्हाला मी स्क्रीनवरती मित्रांनो जे आपले 16 चॅप्टर्स आहेत मित्रांनो, ते 3 पार्टमध्ये डिवाइड करून दाखवत आहे. मित्रांनो, इझी चॅप्टर्स, मॉडरेट चॅप्टर्स आणि मित्रांनो हार्ड चॅप्टर्स, अशा मित्रांनो 3 पार्टमध्ये हे चॅप्टर्स मी डिवाइड केलेले आहेत. मित्रांनो, थोडा वेळ आपण आता जे हार्ड चॅप्टर्स थोडेसे बाजूला ठेवूया आणि आता मित्रांनो आपण आपल्या चॅप्टर वाईज वेटेज पाहूया. आता मित्रांनो तुम्ही एका साईडला चॅप्टर वाईज वेटेज पाहताय आणि मित्रांनो एका साईडला इझी आणि मित्रांनो मॉडरेट चॅप्टर्स पाहताय. मित्रांनो, जर तुम्ही थोडंसं नीट लक्ष देऊन पाहिले तर तुम्हाला मी सांगून देतो. आपलं जो मित्रांनो इझी चॅप्टरची कॅटेगरी आहे त्यामध्ये आपले 4 चॅप्टर्स आहेत. तर तुम्ही जर ते 4 चॅप्टर मित्रांनो परफेक्ट केले तर लक्षात घ्या तुम्ही 21 मार्क्स इझिली मिळवू शकता. आणि मित्रांनो जे मॉडरेट चॅप्टर्स आहेत त्यामध्ये मित्रांनो आपले 5 चॅप्टर्स आहेत. मित्रांनो 5 चॅप्टर जर तुम्ही परफेक्ट केले तर मित्रांनो 38 मार्क्स मिळवू शकता. म्हणजे फक्त मित्रांनो इझी आणि मित्रांनो मॉडरेट हे दोन्ही कॅटेगरीचे चॅप्टर जर तुम्ही परफेक्ट केले तर तुम्ही 60 मार्क्स मिळवू शकता आउट ऑफ 70. मित्रांनो, थेरी पेपरमधील 70 पैकी तुम्ही 60 मार्क्स इथेच कव्हर करू शकता. प्लस मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला 28 मार्क्स मिळाले प्रॅक्टिकल एक्झाममध्ये. म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला मित्रांनो 100 पैकी 88 ते 90 मार्क्स मित्रांनो इझिली मिळू शकतात, फक्त मित्रांनो तुम्ही 9 चॅप्टर्स कंप्लीट करून. तर आता मित्रांनो तुम्हाला समजायचं तुम्हाला कोणत्या चॅप्टर्सवरती टार्गेट करायचं. आता मित्रांनो तुम्हाला मी सांगून देतो की आपण जे टार्गेटेड चॅप्टर्स आहे त्याचा कशा प्रकारे स्टडी करायचं आहे आणि हार्ड चॅप्टर्स बद्दल मी लास्टला व्हिडिओमध्ये सांगून देईल. तर जे टार्गेटेड चॅप्टर्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगून देतो सिलेबस खूप इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं मी तुम्हाला सिलेबस पहिल्यांदा कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मी सांगून देतो तुम्हाला वन शॉट रिव्हिजन करायचं आहे. खूप सारे YouTube चॅनलवर मित्रांनो वन शॉट व्हिडिओ अवेलेबल आहेत, ते तुम्ही पहा आणि मित्रांनो ते लेक्चर्स पाहिल्यानंतर तुम्हाला खूप हेल्प होईल. आणि मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आपण जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेले आहेत फिजिक्सचे, मित्रांनो त्याचा जी व्हिडिओ आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ पहा मित्रांनो, ती PDF डाउनलोड करा, ते क्वेश्चन सॉल्व्ह करा. आणि प्लस मित्रांनो तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. मित्रांनो तुम्ही ह्या 3 स्टेपने जर गेला, वन शॉट लेक्चर्स, IMP क्वेश्चन्स आणि मित्रांनो एक्स्ट्रा क्वेश्चन, तर तुमचे मित्रांनो जे 9 चॅप्टर्स आहेत मित्रांनो तुम्ही इझिली परफेक्ट करू शकता. तर मित्रांनो आता आपण जाणार खूप इम्पॉर्टंट असा टॉपिक म्हणजे आपला मित्रांनो न्यूमेरिकल्स. मित्रांनो खूप स्टुडंटलाही हार्ड वाटतं. आता मित्रांनो तुम्हाला मी सांगणार तुम्हाला न्यूमेरिकल्स कशा प्रकारे टार्गेट करायचं. आपला जो मित्रांनो क्वेश्चन नंबर 1 असतो MCQ, त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मी सांगून देतो 7 थेरी क्वेश्चन्स आणि मित्रांनो 3 न्यूमेरिकल्स विचारले जातात. आपला जो क्वेश्चन नंबर 2 असतो व्हेरी शॉर्ट आन्सर, मित्रांनो 1 मार्कचा क्वेश्चन, त्यामध्ये मित्रांनो 6 थेरी क्वेश्चन्स आणि मित्रांनो 2 न्यूमेरिकल्स विचारले जातात. म्हणजे मित्रांनो 3+2 मित्रांनो 5 न्यूमेरिकल्स मित्रांनो आपल्याला विचारले जातात. मित्रांनो हे कंपल्सरी असतात. आणि मित्रांनो मी सांगतो तो ह्या क्वेश्चन्सला न्यूमेरिकल समजूच नका, कारण मित्रांनो खूप इझी असतात, त्यामुळे जास्त मित्रांनो टेन्शन घ्यायचा विषय नाही. आता मित्रांनो खरी न्यूमेरिकल्स असतात आपल्या सेक्शन B मध्ये. सेक्शन B मित्रांनो क्वेश्चन 3 to क्वेश्चन 14 असतं. मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला 7 थेरी आणि मित्रांनो 5 न्यूमेरिकल्स असतात. आणि मित्रांनो एनी 8 मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. मित्रांनो जर तुम्ही 7 थेरी क्वेश्चन्स आणि मित्रांनो 1 न्यूमेरिकल मित्रांनो तुम्ही सॉल्व्ह केले तर तुमचे एनी 8 मित्रांनो होऊन जात आहेत. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही आहे. इथं मित्रांनो तुम्हाला 1 न्यूमेरिकल क्वेश्चन सेक्शन C मध्ये मित्रांनो तुम्हाला 1 न्यूमेरिकल, त्यामध्ये पण मित्रांनो सेम कंडिशन आहे. आणि मित्रांनो तुम्हाला सेक्शन D मध्ये मित्रांनो तुम्हाला 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. मित्रांनो लक्षात घ्या हे तिन्ही जास्त करून न्यूमेरिकल्स असू शकतात. त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर नीट लक्ष देऊन पाहिलं तर मित्रांनो 2+3 मध्ये मित्रांनो टोटल फक्त 5 न्यूमेरिकल्स मित्रांनो तुम्हाला एकूण मित्रांनो पेपरमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचे. आणि मित्रांनो जे वरचे 5 आहेत म्हणजे क्वेश्चन 1 आणि 2 मध्ये ते जास्त हार्ड नाहीत. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्या जास्त टेन्शन घ्यायचं नाही न्यूमेरिकलसाठी. जरी तुम्हाला मित्रांनो हार्ड वाटत असेल तर मित्रांनो तुम्हाला मी सांगून देतो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी फॉर्म्युला शीट देत आहे. मित्रांनो फॉर्म्युला शीट आहे 1 to मित्रांनो 16 चॅप्टरचे सगळे फॉर्म्युले मित्रांनो तुम्हाला मी एका PDF मध्ये दिलेले आहेत. ती PDF तुम्ही डाउनलोड करू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि मित्रांनो तुम्हाला मी आता सांगून देतो की तुम्हाला जरी मित्रांनो न्यूमेरिकलची आयडिया नसेल, तुम्हाला कशा प्रकारे मित्रांनो न्यूमेरिकल्स विचारले जातात, तरी त्यासाठी तुम्ही मित्रांनो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स पाहू शकता. जे बोर्डचे मित्रांनो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत ते मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत. तिथे जाऊन तुम्ही मित्रांनो इझिली ॲक्सेस करू शकता. आता आपण जो आपल्या मित्रांनो हार्ड चॅप्टर्सकडे, मित्रांनो तुम्हाला मी सांगून देतो तुम्हाला हार्ड चॅप्टर्सला मित्रांनो टोटल इग्नोर सुद्धा करायचं नाही आहे. कारण मित्रांनो जर तुम्ही इग्नोर केलं तर मित्रांनो काही वेळेस काय होतं मित्रांनो हार्ड चॅप्टर्समध्ये सुद्धा मित्रांनो इझी क्वेश्चन्स विचारले जातात. आणि त्याकडे जर तुम्ही इग्नोर केलं तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच ते मित्रांनो तुमचे मार्क्स हातातून निघून जातील. ज्यावेळी मित्रांनो तुम्ही सिलेबस कंप्लीट केला असेल त्यावेळी मित्रांनो तुम्ही हे चॅप्टर सुद्धा लर्न केले असतील. आता माझं मत असं असेल की मित्रांनो तुम्हाला जास्त एक्स्ट्रा एफर्ट टाकण्याऐवजी मित्रांनो तुम्ही जर इम्पॉर्टंट क्वेश्चन जरी मित्रांनो ह्या चॅप्टरचे फक्त सॉल्व्ह केले तर मित्रांनो ह्याचं बास होईल. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण रोडमॅप दिलेला आहे. आणि मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅप्टर वाईज वेटेज, मित्रांनो फॉर्म्युला शीट, मित्रांनो पेपर पॅटर्न, इझी मॉडरेट हार्ड चॅप्टरची लिस्ट, मित्रांनो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे सर्व काही सांगितले ते मित्रांनो त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में दिले, ते तुम्ही इजीली डाउनलोड करू शकता. आज के लिए फ़िलहाल इतना ही। आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है। दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है।